आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील देवगावावर आज निसर्गाचा अक्षरशः कहर कोसळला आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण गाव जलमय झाले असून शेकडो कुटुंबे बेघर झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याची नोंद असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयासह अनेक शासकीय इमारतींमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. शेतकरी मुकुंदा राजाराम पाटील यांच्या नदीकाठच्या शेतातील वांग्याचे आणि कापसाचे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पुराच्या पाण्यात अनेक जनावरे दगावल्याने पशुपालकांवरही मोठे संकट ओढवले आहे. गावातील अनेक रस्ते वाहून गेले असून संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे. नागरिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने मदत व बचाव कार्य सुरू केले असून बाधित कुटुंबांना तातडीची मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देवगावातील हे चित्र पाहता निसर्गाच्या रौद्ररूपाने एका क्षणात होत्याचे नव्हते केल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. प्रतिनिधी विकास चौधरीसह स्वराज्य न्यूज पारोळा. ते रान जाण नको कानावर बाहेर नाही बोलला ना. हा जास्त प्रेशर दे ना तर झुकीर देखो बढे ना एवढं जाण नाही दादा. दल्ली उकलय की ना जोर बोलली जात आपले बोलली जाता ना ओ बाबे दल्ली दरा दरा दल्ली उकली जाणार आहे. दल्ली उलटी उभी दल्ली भाऊ दल्ली नको येऊ रे. दल्ली घे ना खड्डे 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 ओ बाते चेरी नका खायला चेरी नका खायला. बापरे दरा जितून यमान आणि त्याने वडावर बाजार वडावर बाजार वडावर शांती भाऊ शांती भाऊ नाना नेमका फाशी लागली. हो बरोबर आहे. वो फाशी लागली रे. फाशी लागली रे वर वर उलटा. शांती भाऊ जोरदार लाग रहा है. तू मोबाईल कसा मागायला आपल्या काही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गावांमध्ये पाणी आल्याचं दिसून येत आहे आणि काही शहरांमध्ये देखील पाणी आल्याचं दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने अमळनेर असेल, पारोळा असेल, पाचोरा असेल, काही भाग मुक्ताईनगरचा असेल आणि शहरी भागातही काही ठिकाणी पाणी आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे.
आणि जिथे जिथे आपल्याकडे अशी जी काही आपत्तीमुळे काही नुकसान झालेलं आहे. आता आम्ही पारोळ्याच्या देवगावमध्ये आलेलो आहे. माझ्यासोबत आमदार महोदय देखील आहेत. त्यांचं स्वतःचं हे गाव आहे. तर त्याच्यामध्ये काही आपण बघतोय की पूर्ण जी गावामधली काही घरं आहेत ती घरं पण पाण्याखाली गेलेली होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पशुधनाचं देखील नुकसान झालेलं दिसून येत आहे. जीवितहानी झालेली नाही आहे, परंतु वित्तहानी आणि पशुहानी झालेली आपल्याला दिसून येते आहे. त्या सर्वांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आत्ताच परत हवामान विभागामार्फत आलेल्या अंदाजाप्रमाणे आणखी रात्रभरात देखील मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन असेल की आपण स्वतःही बाहेर निघू नये. पशुधनाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी गुरंढोरं देखील व्यवस्थित आपण उंचवट्याच्या ठिकाणी बांधून ठेवावी. पर्यटन स्थळावरती जाऊ नये. लहान मुलांची काळजी घ्यावी, त्यांना इतरत्र जाऊ देऊ नये आणि रात्रभर आपण सतर्क राहावं. पूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही फील्डवरती आहे. सगळे आपले जे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहेत ते अगदी व्यवस्थित काम करत आहेत. तरी माझं सर्वांना आव्हान असेल की आपण सतर्क राहावं आणि तात्काळ प्रशासनाच्या संपर्कामध्ये यावं आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याच्यासाठी सर्व सतर्कता वसंतनगर गावामध्ये आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास एक 75 वर्षीय जाधव म्हणून व्यक्ती आहेत. त्यांचा भिंत अंगावरती कोसळून मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारची आपण तिथे तहसीलदार साहेब तात्काळ जाऊन आले आणि त्यांचा पंचनामा पूर्ण देखील केलेला आहे आणि त्यानुसार त्यांना शासकीय मदत तात्काळ देण्यासाठीचा जो प्रपोजल आहे ते पण आपण तयार करून पाठवत आहोत. परंतु अशी घटना घडू नये याच्यासाठी म्हणून आजही आपल्याकडे जो रेड अलर्ट आहे रात्रीतून. तर माझं सर्वांना आवाहन असेल की अशा कुठल्याही जे डिलापिडेटेड किंवा जे जीर्ण झालेली घरं आहेत किंवा जीर्ण झालेल्या भिंती आहेत याच्याजवळ आपण झोपू नये आणि रात्रीतून पण आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला मनुष्यहानी आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात